आता बॉडी बनवण्यासाठी किंवा फॅट लॉस करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस वर्कआउट केला पाहिजे? तर आता एक साधं सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो. आयडियली तुम्हाला आहे ना 6 दिवस वेट ट्रेनिंग केलं पाहिजे आणि 20-20 मिनटं जरी कार्डिओ केला दिवसातून तरी पण काहीच हरकत नाही. पण जर तुम्हाला शक्य नसेल 6 दिवस वर्कआउट करणं, तर तुम्ही काय करू शकता, ज्या दिवशी तुम्हाला टाईम भेटेल त्या दिवशी कमीत कमी तुम्हाला 1 तास वॉकिंग तरी केलं पाहिजे किंवा वेट ट्रेनिंग तरी केलं पाहिजे. आता मध्ये ज्यावेळेस ऑफिसला भरपूर काम असायचं किंवा मॅनेज करणं शक्य नसायचं किंवा मला भरपूर असं थकून जायचो, मी संध्याकाळी यायचो, त्यावेळेस मला वर्कआउट करायची पण इच्छा नव्हती. त्यावेळेस मी काय करायचो, दिवसाआड जिम करायचो. म्हणजे एक दिवस जिम करायचो, एक दिवस सुट्टी मारायचो, एक दिवस जिम करायचं, एक दिवस सुट्टी मारायचो. असं केलं तरी पण काही हरकत नाही. आठवड्यात तुम्ही 1 दिवस जरी जिमला गेला तरी पण काही हरकत नाही. पण तुम्हाला आहे ना प्रयत्न करायचा आहे, 1 दिवस जिमला जा, 2 दिवस जा, 3 दिवस जा, जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण आपण काय विचार करतो माहिती का, 1 दिवस गेल्याने काय फरक पडणार आहे? तसं नसतं. थेंबे थेंबे तळं साचत असतं आपलं आणि बॉडीला सुद्धा रिकव्हरी व्हायला टाईम लागत असतो. त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढे दिवस तुम्हाला जाण्याचा प्रयत्न करा. आठवड्यातून तुम्ही 3 दिवस जरी गेलात तरी तुम्हाला फॅट लॉसला मदत होणार आहे आणि तो वर्कआउटसुद्धा चांगलं होणार आहे आणि फॅट लॉससुद्धा चांगला होणार आहे. आता याच्यापैकी काहीच तुम्हाला जर शक्य नसेल ना, तर कमीत कमी तुम्ही ना 1 तास तरी वॉकिंग केलंच पाहिजे. नाही ते तुम्हाला इनडायरेक्टली थोड्याफार प्रमाणात तरी वजन कमी करायला मदत करणार आहे. पण आयडियली फॅट लॉस करायचा असेल एकदम भारी, तर 1 तास जिम केली पाहिजे आणि 45 मिनटं वॉकिंग केलं पाहिजे आणि प्रॉपर डाएट केला पाहिजे. हे एकदम भारी फॅट लॉस करायला मदत करणार आहे तुमचं आणि तुमचे मसल पण एकदम चांगल्या प्रमाणामध्ये प्रिझर्व्ह राहणार आहेत.